जय गजानन महाराज. तर आज आपण सुंदर अशी पूजेची मांडणी प्रकट दिनानिमित्त जे आहे आपल्या गजानन महाराजांची पूजेची मांडणी इथं बघणार आहोत. तर सर्वात प्रथम जो आहे मी इथं पाटावर छान असा जो कापड आहे तो टाकून घेतलेला आहे. त्यानंतर छान अशा प्रकारे जे आहे मी इथं पाट जो आहे तो छान अशा प्रकारे सजवून घेते आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पाटावर जो आधी होता तो छान असा गुलाबी रंगाचा कापड टाकून घेतला. त्यावर ह्या जो चमकीचा कापड आहे तो मी इथं टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याकडे जर गजानन महाराजांची जर मूर्ती असेल तर आपण मूर्तीसुद्धा ठेवू शकतो, किंवा आपल्याकडे फोटो असेल तर आपल्याला इथं फोटो ठेवायचा आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्याकडे असा गजानन महाराजांचा जो फोटो होता तो मी इथं ठेवलेला आहे. त्यानंतर इथं मी पाणी ठेवलेलं आहे. त्यानंतर नैवेद्यासाठी इथं खडीसाखर ठेवलेली आहे. त्यानंतर इथं आपल्याकडे जे फळं असतील ते आपण इथं ठेवू शकतो. तर माझ्याकडे इथं सफरचंद होतं त्यामुळे मी इथं सफरचंद वगैरे ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर फुलं वगैरे अशा प्रकारे गजानन महाराजांना फुलं वगैरे वाहिलेली आहेत. तर अशा प्रकारे सर्व फुलं वगैरे छान अशा प्रकारे जी सजावट आहे ती करून घेते आहे मी. तुम्ही बघू शकतात. तर सर्व काही व्यवस्थित असं ठेवायचं आहे आपल्याला. त्यानंतर फळं, त्यानंतर पाणी, त्यानंतर खडीसाखर असं सर्व काही मी इथं ठेवून घेतलेलं आहे. त्यानंतर जे आहे आपल्याला इथं दीप लावून घ्यायचा आहे. तर इथं जे आहे मी मध्यभागी दीप ठेवलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्यानंतर जे आहे आपल्याला इथं जे आहे दिवा जो आहे तो मी इथं लावून घेते आहे. तर तुम्ही बघू शकतात आपला दिवा जो आहे तो आता इथं लावून झालेला आहे. त्यानंतर छान अशी आपल्याला इथं जे आहे पूजा वगैरे करून घ्यायची आहे. तर मी इथं पूजा वगैरे करून घेतली. तर पूजा वगैरे आपली छान अशी झालेली आहे. इथं दीप वगैरे सुद्धा लावून झालेला होता. त्यानंतर मी जे आहे इथं छान अशी रांगोळी इथं काढून घेत होते. तर छान अशी रांगोळी वगैरे जे आहे आपल्याला पाटाच्या आजूबाजूला छान अशी रांगोळी इथं काढून घ्यायची आहे. तर दीप जो आहे तो आपला छान अशा प्रकारे पेटवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे इथं प्रकट दिनानिमित्त जे आहे अशा प्रकारे जे आहे आपण पूजेची मांडणी जी आहे ते करू शकतो छान अशा प्रकारे. त्यानंतर छान अशी रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता पाटाच्या आजूबाजूला छान अशी रांगोळी मी इथं काढून घेत होते. तर गजानन महाराज जे आहेत ते आपली मनातली ज्या इच्छा असतात त्या नक्कीच पूर्ण करतात. आणि तुम्ही बघू शकतात इथं छान अशा प्रकारे मी रांगोळी वगैरे काढून घेत होते. तर प्रकट दिनानिमित्त छान अशा प्रकारे आपल्याला पूजेची मांडणी वगैरे करायची आहे. त्यानंतर गजानन महाराजांना छान अशा प्रकारे इथं जे आपल्याला नैवेद्य वगैरे बनवायचं असेल तर ते सुद्धा आपण इथं बनवू शकतो. जसं की आपण नैवेद्यासाठी पिठलं भाकरीसुद्धा बनवू शकतो. त्यानंतर शिरा वगैरे सुद्धा बनवू शकतो. तर मी नैवेद्य वगैरे सुद्धा बनवलेला होता. त्यानंतर इथं जे आहे सर्व काही पाट वगैरे मांडून आपल्याला छान अशा प्रकारे रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे आणि पूजा वगैरे करून घ्यायची आहे इथं. तर मी छान अशा प्रकारे रांगोळी वगैरे इथं काढून घेतली होती. त्यानंतर रांगोळीमध्ये छान अशा प्रकारे कलर वगैरे जे आहे ते भरून घेत होते, जेणेकरून की आपली जी पूजा आहे ती खूप छान आणि सुंदर दिसते. तर तुम्ही बघू शकता छान अशा प्रकारे पूजा वगैरे मांडून झाल्याच्यानंतर मी छान अशा प्रकारे रांगोळी वगैरे काढून घेतली. त्यानंतर एका साईडला आपल्याला इथं आरतीचं ताटसुद्धा बनवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपली रांगोळी वगैरे इथं काढणं जे आहे ते चालू होती. त्यानंतर आपण जे पूजा वगैरे करत असतो किंवा रांगोळी वगैरे सर्व काही जे आहे आपलं इथं पूजा मांडणी जी चालू असते तर आपण मनातल्या मनात ओम श्री गजाननाय नमः असं जो आहे ते तर तो जप आपण करत राहायचा आहे. तर अशा प्रकारे मी इथं ओम श्री गजाननाय नमः, ओम श्री गजाननाय नमः असं जो जप आहे तो आपल्याला मनातल्या मनात करायचा आहे. तर गजानन महाराजांचा आशीर्वाद सदैव आपल्या
पाठीशी राहतो आणि गजानन महाराज जे आहे ते आपल्या सदैव पाठीशी राहतात. तर अशा प्रकारे जी आहे पूजा मांडणी मी इथं करून घेतलेली होती आणि तुम्ही बघू शकता छान अशा प्रकारे आपली पूजा मांडणी जी आहे ती आता झालेली आहे. तर छान अशी पूजा मांडणी वगैरे करून घेतलेली आहे मी इथं. तर तुम्ही बघू शकता इथं काय काय ठेवलेलं आहे. जर आपल्याकडे जर मूर्ती जर असेल तर ते सुद्धा आपण इथं ठेवू शकतो. तर मी इथं जे आहे मूर्ती न ठेवता इथं फोटोज ठेवून दिलेला आहे. तर माझ्याकडे मूर्ती नव्हती त्यामुळे त्यानंतर धूपबत्ती आपल्याला जे आहे ती पेटवून घ्यायची आहे. छान अशा प्रकारे जे आहे गजानन महाराजांची पूजा वगैरे करायची आहे. पूजा वगैरे केल्याच्यानंतर आपल्याला छान अशा प्रकारे प्रसन्न वाटतं. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूजा वगैरे करून घेतलेली आहे मी. तर आपल्याला गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी जे आहे आपण अशा प्रकारे पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि मनातल्या मनामध्ये ओम श्री गजाननाय नमः असा जप करायचा आहे. तर गजानन महाराज जे आहेत ते नक्की आपल्या मनातल्या ज्या इच्छा आहेत ते पूर्ण करतील आणि आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या आपण त्यांच्यासमोर मागायच्या आहे. आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा असेल तर ते आपण त्या ठिकाणी बोलून दाखवू शकतो आणि मनातल्या मनात म्हणायचं आहे की गजानन महाराज आमची जी इच्छा आहे ती नक्कीच तुम्ही पुरी कराल आणि गजानन महाराज जे आहे ते नक्कीच आपल्या पाठीशी राहतील आणि आपली काळजी घेतील. तर अशा प्रकारे आपली जी आहे ती पूजेची मांडणी आता झालेली आहे. तर खूप सुंदर आणि छान अशा प्रकारे आपली मांडणी झालेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूजेची मांडणी कशा वाटली तर एकदा कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.